हा आपला पार्ट सेकंड आहे। याआधी आपण पार्ट फर्स्ट पाहिला आहे। आता आपण सेकंडमध्ये आपण ते क्वेश्चन कंटिन्यू करू। हा 85 नंबरचा क्वेश्चन बघू आपण, की ज्या चौथं मूळ दिला आपल्याला आणि त्याच्या आतमध्ये परत घनमूळ दिला आपल्याला, किती सांगितलं 5चा। ठीक आहे, याला आपल्याला सोडवायचं असं। आपल्याला एक नियम माहिती आहे, त्याला आपण कर्लीचे नियम सांगितलं आहे, ठीक आहे। सोपे सोपे नियम सांगितले की सरळ याला आपण असं लिहू शकतो का, बघा याला असं लिहू शकतो की सरस या दोघांचा गुणाकार होते, है की जसं वर्गमूळाचं कसं एकमेकाचं जर वर्गमूळ असेल तर त्याचा आपण गुणाकार करतो, सेम इथं आपण लागू केले। याच्यामध्ये मुळात इथं 5 झाले आणि 4 गुणिला 3, ठीक आहे, इथले तो 4 गुणिला 3, इथं किती आले आपले सरळ 12 आणि हे मुळात किती 5 आपले जशा तसे। हे आपला ॲक्च्युली एक नियमच आहे। म्हणजे याला मी असं लिहू शकतो की 5चा घातांक 1/12 बिलकुल आपल्याला लिहायला असं चालते। पण तुम्ही ऑप्शन जर पाहिले व्यवस्थित तर तुमचा आन्सर माझ्या हिशोबाने डी नंबरचा आन्सर इथं कसं असेल बरोबर आहे, ठीक आहे। समोरचं बघू, इथं पण सेम लॉजिक आहे। म्हणजे याला आपण मूळचं चिन्ह म्हणू आपण, म्हणजे खूप सारे मूळ असते, जसं घातांकाचा घात असले कसं आपण गुणाकार करतो तसं या मुळाच्या बाबतीत पण सेम आहे की एकमेकाची किती जरी मूळ असली तर सर्वांच्या कोटीचा आपण काय करतो, गुणाकार करतो। म्हणजे याला मी असं लिहू शकतो का, बघा ठीक आहे, इथं कोटी किती आहे, पहिले 5, इथं किती आहे 2, गुणिला इथं किती घेतला आपण 3, ठीक आहे। सर्वांचा गुणाकार केला आपण, तोंडी गुणाकार जमते आपल्याला, ठीक आहे। 5 दुनी 10, 10 गुणिला 3 म्हणजे इथं आलं आपलं 30। ऑप्शन्स पाहिले, ऑप्शन्स आणखी वेगळे येतं। म्हणजे याला मी असं लिहू शकतो का की 2चा घातांक 1/3, बिलकुल काय अडचण नाही, है की असा पण आपल्यासाठी एक नियम आहेच। समोरचा क्वेश्चन, इथं परत घातांकाचा घात आहे, एकदम अतिशय सोपा क्वेश्चन झाला। 1/3 गुणिला 1/4, घातांकाचा घात असेल तर गुणाकार, सेम आपण या मुळाच्या बाबतीत म्हणतो। एकमेकाचं जर मूळ असेल तर त्यांचा पण आपण काय करायचा, गुणाकार करायचा, ठीक आहे। करून टाकू, म्हणजे 9चा घातांक 1/12। तुम्ही जर आन्सर जर पाहिले व्यवस्थित तर तुमचा आन्सर कोणतं, बी नंबरचा आन्सर इथं कसा असेल, बरोबर ती असणार। खालचं एक्झाम्पल पण त्याच टाईपचं आहे। सर्व काय करू लागलं आपल्याला, घातांकाचा गुणाकार, आहे की नाही। म्हणजे याला असं लिहितो मी की 5चा घातांक 1/7 गुणिला 1/5 गुणिला 1/3, बरोबर। छेदाछेदांचा सर्वांचा गुणाकार केला आपण रफमध्ये तर आपला आन्सर 5×7 35, 35 गुणिला 3, म्हणजे तुमचा आन्सर किती आला पाहिजे, जवळपास 105, म्हणजे 105 हे झालं आपलं 5चा घातांक 105। म्हणजे तुमचा आन्सर जर पाहिलं तर तुमचा आन्सर कोणतं, ए नंबरची इथं कसं असेल, बरोबर ती असणार। समोरचे क्वेश्चन बघू आपण। आता हे क्वेश्चन जरा असे महत्त्वाचे। पहिल्यांदा सांगितलं आपल्याला की वर्गमुळात 6, आणि घनमुळात 7 यापैकी मोठी संख्या कोणती, आहे एकदम स्टार क्वेश्चन्स आहेत। या क्वेश्चनमध्ये आपण डायरेक्ट आन्सर सांगू शकत नाही की हा 7 मोठा आहे तर 7 मोठी संख्या, हे चुकीचं राहील। कारण की इथं कसं कोटी वेगवेगळे आहे। आता इथं मी काय लिहिण्याचं, इथं कोणता अंक असतो जर 2 असतो, म्हणजे ही झाली 2 कोटी, याचे झाले 3 कोटी, कोटी कोटी वेगवेगळे येतात, तर आपण डायरेक्ट आन्सर सांगू शकत नाही। अशा एक्झाम्पलमध्ये आपण काय करतो की त्या दोघांची आपण कोटीपर्यंत सारखी करतो। कोटी कशी सारखी करतो, 2चा आणि 3चा आपण लसावी काढला, ठीक आहे। 2 3चा लसावी काढला, लसावी किती आला आपला 6, ठीक आहे, एकदम सोपा आहे। नंतर आता पहिलं जे पद आहे इकडे बघा, हे महत्त्वाचं आहे, ठीक आहे। 6 आणि इथं घनमुळात किती येतं, 7 येतं। मला याची कोटी किती काढली मी, इथं 6, तर आपण नवीन मुळाची काय घ्यायची, कोटी 6 घ्यायची, बरोबर। इथं 6 आतमधली जी संख्या आहे तर मुळाच्या आतमध्ये हे संख्या आपण जशा तशा ठेवल्या। आलं का लक्षात, काय केलं, या 2ची 3ची कोटी वेगवेगळी येतात, हे काय, त्यांचा आपण लसावी काढला, लसावी याला 6, आणि नवीन मुळात घ्यायचं, याची कोटी 6, याची कोटी 6 घेतली, आतमधल्या संख्या आपण सारख्याच ठेवल्या। त्याच्यासमोर बघा काय करतो, आता हा जो 2 कोटी होता, या 2ला कितीनं गुणलं की 6 येतील, सरळ 3, या 2ला का 3 गुणलं की तो कोटी 6 येते, इथं 3 गुणलं या 6चा घातांक 3 घ्यायचा। इथं बघा त्या 3ला कितीनं गुणलं की आपले 6 येतील, 2ला येतो 7चा वर्ग काय घ्यायचा, 7चा घातांक 2 घ्यायचा। म्हणजे जेवढ्या संख्येनं आपल्या समजलेलं गुणावं लागेल तेवढा त्याचा काय घ्यायचा, आतमधल्या संख्येचा घात घ्यायचा। म्हणजे समोर काय होईल आपले, याची कोटी 6, 6चा घन किती 216, ठीक आहे। परत इथे कोटी 6 ठेवूया आपण, 7चा वर्ग किती 49। आता विचार करायचा, इथं कोटी सारखी, इथं कोटी सारखी, मग विचार करा की 216 मोठे का 49 मोठे, साहजिक आहे 216 मोठे येतं, म्हणजे 216 मोठे
तर पहिलं संख्या मोठी म्हणजे पहिली संख्या कोणती की वर्गमुळात 6 ही झाली संख्या आपल्यासाठी मोठी. तुम्ही जर ऑप्शन जर व्यवस्थित पाहिले तुमचं आन्सर कोणतं इथं ए नंबरचा आन्सर इथं कसं असेल तुमचं बरोबर ते असणार. एकदम सोपे सोपे क्वेश्चन्स आहेत. समोरचा पण त्याच टाईपचा क्वेश्चन्स आहे, त्याला पण आपण सोडू व्यवस्थित. सेम लॉजिक इथं कोटी 3 आहे, इथं किती नसते म्हणजे आपल्यासाठी किती राहते 2 राहते. परत आपण 3चा आणि 2चा लसावी शोधला. 3 आणि 2चा लसावी किती मिळाला आपल्याला 6. ठीक आहे. नंतर परत इथं घनमुळात 13 घेतले. समोर आपण कोटी आपण सारखीच लिहू, दोघांची 6 आहे तर 6 घेऊ आणि आतमध्ये 13 जशाल तसे. इथं पण सेम करू आपण. इथं वर्गमुळात आहे 2, इथं घेऊ आपण इथं 11 म्हणजेच आपल्याला कोटी 6 आणि आतमध्ये 11 आपण केलं जशाल तसे. इथपर्यंत सर्वांच्या स्टेप कशा येतात सारख्याच येतात. आता या 3ला कितीनं गुणलं की 6 येतील, साहजिक आहे 2नं गुणलं की मग या 13चा घ्यायचा आपण घातांक 2 म्हणा किंवा सरळ 13चा वर्ग म्हणा. आहे की या 2ला कितीनं गुणलं की 6 येतील, 3नं गुणलं की म्हणजे याचा अर्थ की याला 3नं गुणावं लागेल म्हणजे 11चा घातांक आपण किती घ्यायचा 3 घ्यायचा. करू समोर आता 13चा वर्ग, 13चा वर्ग किती 169 169 म्हणतो. 11चा घन, 11चा घन जरा असं शोधावं लागला 121 गुणिला 11 करावं लागेल. माझ्या हिशोबाने 1331 येते का. ठीक आहे, एक मिनिट एक काम करतो क्रॉसमध्ये चेक करून घेऊ. 121 गुणिला 11 ह्याच्याला किती 1 22 आणि 1 23 ह्याच्याला परत किती 2 बरोबर 1331 आहे की नाही. 1331 आणि हे आता क्वेश्चनमध्ये या क्वेश्चनमध्ये काय विचारलं आपल्याला सरळ सरळ लहान संख्या कोणती. आता 169 लहान की 1331 लहान, साहजिक आहे किती 169 लहान म्हणजे पहिली संख्या लहान म्हणजे घनमुळात 13 ही संख्या लहान. ऑप्शन जर पाहिले तर तुमचं आन्सर कोणतं ए नंबरची इथं संख्या कशी असेल मोठी म्हणजे लहान असेल. आणि तुम्हाला जर मोठी संख्या विचारली असते तर आपलं काय झालं असतं खालचं आन्सर आला असतं. अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन्स आहे ते. समोरचा क्वेश्चन बघू आपण. 91 नंबरचा क्वेश्चन आहे की वर्गमुळात 7, चौथ्या मुळात 15 आणि वर्गमुळात 3 यापैकी मोठी संख्या आपल्याला ओळखायची कोणती आहे. ठीक आहे. सर्वांचा परत मगासारखं इथं कोटी 2 असते, इथं किती असते 2 म्हणजे 2, 4 आणि 2 यांचा आपल्याला शोधावं लागेल लसावी. यांचा आपण जर रफमध्ये लसावी जर शोधला तर लसाव्याचा किती तो आपल्यासाठी 4 येतो. ठीक आहे. म्हणजे याला आपण थोडंसं आता व्यवस्थित लिहू. याचा कोटी आपण नवीन कोटी घेतो तेवढा लसावी असतो का तेवढी आपण याची कोटी घ्यायची. आतमध्ये 7 जशाल तसे. 2 नंबरला पद किती इथं 4 आहे, इथं किती 15. आता मला सगळं इथं कोटी ऑलरेडी 4 आहे आणि आपल्याला कोटी किती पाहिजे 4च पाहिजे. तर याला समूह सोडवायचं कामच नाही आहे की याला आपण तसंच ठेवायचं. त्याची कोटी सारखी नाही त्याला सारखी करून घ्यायची आपण म्हणजे पहिल्याची आणि तिसऱ्याची आपल्याला काय करू लागेल कोटी इथं काय करू लागेल सारखी करू लागेल. आहे की तुम्ही या 2 नंबरच्या पदाला हातच लावायचं काम आहे तुम्हाला कारण की तिथं काय ऑलरेडी कोटी किती आपल्यासाठी 4 आहे तर त्याला सोडवायचं काहीच काम नाही. ठीक आहे. समोर करू आपण विचार की या 2च्या जागी मला 4 आणायचे असतील तर 100% याला कितीनं गुणा लागेल 2नं म्हणजे वर्गमुळात याला का 2 7चा वर्ग आपण इथे घेतो याला आपण किती गुण लागेल 2नं मग इथं काय करायचं 3चा वर्ग घ्यायचा. ठीक आहे. म्हणजे इथं आली कोटी 4 ही 7चा वर्ग म्हणजे 49. आता ही वालं पद आलं काही मल्टिप्लाय करायचं काम नाही आपल्याला. हे जे दुसरं पद आहे याला आपण सारखंच ठेवणार, याच्यामध्ये काहीच बदल नाही करायचा. समोर कोटी 4 3चा वर्ग किती 9. आता यापैकी विचारला आपल्याला की मोठी संख्या कोणती 49, 15 आणि 9 याच्यामध्ये मोठा कोण आहे 49 म्हणजे पहिलं वर्गमुळात 7 हे झालं तुमचं इथं आन्सर. तुम्ही जर ऑप्शन जर पाहिले तर सी नंबरचा आन्सर तुमचं इथं कसं असला बरोबर नाही असणार. या 3 टाईपच्या क्वेश्चनमध्ये कधी आपल्याला चढता क्रम आणि उतरता क्रम सुद्धा विचारतात. जसं की हा पुढचा क्वेश्चन सारखाच आहे त्याच्यामध्ये आपल्याला उतरता क्रम विचारला. बाकी सर्व गोष्टी सारख्याच येतात. जसं की याला जर सोडतो म्हटलं व्यवस्थित आपण. ठीक आहे. हिचा इथं कोटी 4 आहे, इथं किती राहते 2 राहते आणि इथं किती 3. या तिघांचा आपल्याला शोधावा लागेल लसावी. या तिन्ही संख्येनं कोण्या संख्येला भाग जाईल सरळ 12ला. एकदम सोपा क्वेश्चन होता. ठीक आहे. म्हणजे वर्गमुळात इथं चौथ्या मुळात 6 बरोबर. आता आपल्याला कोटी किती घ्यावं लागेल नवीन 12. लसावी जेवढा आला तेवढी आपण नवीन काय घ्यायची कोटी घ्यायची.
ठीक आहे, इथं 6चा घातांक आपल्याला लिहावा लागेल किती असं. ठीक आहे, 2 नंबरला पद किती वर्गमुळात 3 आहे. मग आपण इथं लिहावं लागेल इथं कोटी 12 आणि च्या आतमध्ये 3. नंतर किती इथं 5 आहे आणि इथं किती 3 आहे, म्हणजे इथं 12 आणि 5. आता आपण शोधू की आतमधल्या संख्येचा घातांक किती लिहायचा. इथं बघा, या 4ला कितीनं गुणलं की 12 येतील, 3नं आहे की नाही, म्हणजे इथं 5चं 6चा घातांक इथं किती घ्यावा लागेल तुम्हाला, 3 घ्यावा लागेल. ठीक आहे, इथं 2ला कितीनं गुणलं की 12 येतील, 6नं गुणलं की मग इथं 3चा घातांक किती घ्या तुम्ही, 6 घ्या. ठीक आहे, समोर या 3ला कितीनं गुणलं की 12 येतील, 4नी, मग 5चा घातांक किती घ्या तुम्ही, 4 घ्या. आता प्रत्येकाचा आपल्याला काढून लागेल आन्सर. जरासे कॅल्क्युलेशन जरासे मोठे येतं, काय हरकत नाही, काढू आपण. 12 कोटी सारखीच 6चा घन आपल्याला माहिती आहे 216. ठीक आहे, इथं 12 कोटी सारखीच. आता इथं 3चा घात 6, 3चा घात 6 जर बघतो म्हटलं तर मला 3चा घातांक 5 माहिती आहे की 243, म्हणजे 6वा घात जर शोधायचा असला आपल्याला, हे की नाही, तर तुमचा आन्सर 729 यायला पाहिजे, म्हणजे 729. थोडंसं आपल्याला तर फास्ट कॅल्क्युलेशन करावं लागतील. 5चा घातांक 4, 5चा घन मला माहिती आहे 125 आणि 4था घात म्हणजे किती 625 आहे, म्हणजे इथला आपला आन्सर किती 625. आता याच्यापैकी विचारला आपल्याला क्रम कसा लावा, म्हणजे उतरता क्रम लावायचा. म्हणजे काय करायचं, पहिल्यांदा सर्वात मोठी संख्या त्याच्यापेक्षा लहान लिहितो. सर्वात मोठी कोणती दिसते मला, ही वाली 729 आहे, म्हणजे याचा झाला पहिला क्रम. सेकंड क्रम कशात लिहावा लागेल तुम्हाला 625 आणि थर्ड क्रम कोणता याचा. तुम्ही ऑप्शन जर पाहिले व्यवस्थित तर पहिल्यांदा तुमचा असायला पाहिजे वर्गमुळात 3. एकच ऑप्शन आहे सी आणि डी मध्ये, सी आणि नंतर दुसरा घनमुळात 5. म्हणजे तुमचा आन्सर इथं कोणता असेल, डी नंबरचं इथं आन्सर तुमचं बरोबर ते असणार. म्हणजे व्यवस्थित ऑप्शन जर पाहिले का नाही तुम्हाला 100% समजतं की आपला आन्सर कोणतं येते, डी येते. समोरचे क्वेश्चन बघू. महत्वाचं क्वेश्चन झाला हे वाले, 64चा घातांक वजा 1/2 वजा कंसामध्ये वजा 32चा घातांक वजा 4/5. अतिशय महत्वाचे क्वेश्चन्स आहेत ते वाले, ठीक आहे. थोडेसे एकदम जर तुम्ही जर पाहिले तुम्हाला सुरुवात कशी करावी ते समजणार नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. आपण सुरुवात कशी करायची आपल्याला माहिती आहे की इथं आणि इथं पहिल्यांदा आपण काय करू, याचा पायासारखा कसा करतो की 64 आणि 32 हे कोणा संख्येच्या घातांकामध्ये येतात. साहजिक आपल्याला माहिती आहे हा 2चा घातांक किती असणार 6 आणि 2चा घातांक किती 5 आहे आपल्याला माहिती आहे. याला मी असं लिहू शकतो का, 2चा घातांक इथं 6 आणि याचा किती आपला वजा 1/2 वजा हे वजा 32 आपण तसे 32ला आपण असं लिहू शकतो की 2चा घातांक 5 आणि वजा 4/5. इथपर्यंत समजलं का काय केलं आपण, काय अडचण नाही. इथपर्यंत सरळ सोपं गणित आहे. मी 64ला लिहिलं 2चा घातांक 6 आणि 32ला लिहिलं 2चा घातांक 5 असं आपण लिहू शकतो. आता आपल्याला हे पण नियम माहिती आहे की घातांकाचा घात असेल तर आपण काय करतो, गुणाकार करतो. करून टाकू गुणाकार, म्हणजे 2चा घातांक 6 गुणिला वजा 1/2 वजा 2चा घातांक, ठीक आहे, कंस घेतो जरासा, ठीक आहे, त्याचा घातांक काय करू आपण 5 गुणिला वजा 4/5. इथपर्यंत तुम्हाला समजलं. घातांकाचा घात असले काय करतो आपण गुणाकार केला, ठीक आहे. समोर या 6 या 2नी या 6ला भाग जातो कितीचा, 2 1 2 3 6, ठीक आहे. या साईडला आपण 5 1 5 5 1 5 कॅन्सल केले, म्हणजे सरस 5 5 कॅन्सल झाले. म्हणजे आता व्यवस्थित येतो माझ्यापाशी काय काय राहिलं. इथे किती राहिला 2चा घातांक वजा 3, हे वजा चिन्ह आणि हे 3, म्हणजे इथे किती राहिले वजा 3 वजा इथं वजा 2चा घातांक. आता इथे किती राहिले फक्त वजा 4 राहिले, आहे की नाही. 5 5 कॅन्सल झाले. आता याला थोडंसं वेगळं सोडावं लागेल. आता याला आणखी आपण जर सोडवतो इथं जर गुणाकार आणि भागाकार असतं तर गुणाकारामध्ये आपण घातांकाची बेरीज केली असती, भागाकारामध्ये वजाबाकी केली असते. पण बेरीज वजाबाकी असेल तर त्याला आपण काहीच करू शकत नाही. तर त्याला सरळ आपल्याला नॉर्मल पद्धतीने सोडावं लागेल. कसं 2चा घातांक 3 याला असं लिहू शकतो 2/3 घातांक चिन्ह बदलला आपण चालतील याला काय अडचण नाही. याला मी असं लिहू शकतो उद्या 2चा घातांक 4 चालतील याला काय अडचण नाही याचा पण, ठीक आहे. नंतर समोरच्या स्टेपला बघू आपण. आता याच्यामध्ये 2चा घातांक 3 म्हणजे 1/8 आणि याच्यामध्ये किती आलं
आता वजा 2चा घातांक तुम्ही जर केलं रफमध्ये 4 -2 -2 -2 4 वेळेस, तर वजाच्या चिन्हाचं काय होईल तर प्लस होऊन जाईल. म्हणजे तुमचं आन्सर इथं आलं की 2चा घातांक 4 म्हणजे तुमचा आन्सर किती येते इथं 16. हे आन्सर तुम्हाला समजलं पाहिजे. हे करण्यामध्ये जादू नाही आहे, सरळ सोपं आहे. 2चा घातांक 3 8 वजा 2चा घातांक जर 4 केलं, रफमध्ये वजा 2चा 4 वेळेस गुणाकार करा, तुमचा आन्सर प्लस किती येते 16 येते. काही जण इथं वजा जर तुमचं कॅन्सल केले तर गेले, कॅन्सल केले की गेले तुम्ही. ठीक आहे, समोरच्या स्टेपला बघू आपण काय येते. ठीक आहे, दोघांचा इथं आपण सारखा लिहिला किंवा सरळ क्रॉस मल्टिप्लिकेशन करा किंवा लसावी पद्धतीने करा. या 8चा आणि 16चा लसावी किती आला इथं 16 आला. याला 2 लिहिला, 2 वजा 1 म्हणजे 1/16. आता तुम्ही जर ऑप्शन जर पाहिले तर ऑप्शनमध्ये आहे किती नंबर सी नंबरचा आन्सर हे झालं तुमचं इथं बरोबर. ठीक आहे, व्यवस्थित बघा काय काय केलं याच्यामध्ये. एकदा परत सांगतो, थोडंसं फास्टमध्ये सांगतो. 64 आहे, 32 आहे. 64ला मी 2चा घातांक 6 लिहिला, 32ला 2चा घातांक 5 लिहिला. घातांचा घात असला की काय करतो आपण गुणाकार केला, कॅल्क्युलेशन केलं. माझं इथं आन्सर पहिल्या पदाचं 2चा घातांक वजा 3. इथं किती आलं वजा 2चा घातांक वजा 4. हे वजा प्लस नाही करायचे, हे काय, कारण इथं कसं आहे कंस आहे, कंस असल्यामुळे त्याला आपण प्लस करू शकत नाही. आणि वरून कसा घातांक आहे. आता हे वजा 2 आहे, इथं वजा 4 आहे, गुणाकार नाही भागाकार नाही, त्याने दिली वजा बाकी. त्याला मग आपण सरळ सोडवायचं. इथं 2चा घातांक वजा 3 म्हणजे त्याला आपण असं लिहू शकतो की 1/2चा घातांक 3. घातांकाचे चिन्ह बदलतो कधी, जेव्हा अंशाचा छेद आणि छेदाचा अंश केला. इथं पण सेम लॉजिक लावलं. इथं जर -4 आहे तर त्याला केलं आपण खाली +4. 2चा घातांक 3 म्हणजे 8 आणि वजा 2चा घातांक 4 म्हणजे अधिक 16 येते. या दोघांचे आपण कसे आन्सर काढा, तिरपा गुणाकार करून सुद्धा तुम्ही आन्सर काढू शकता. तुमचा आन्सर किती येते 1/16. म्हणजे ऑप्शन जर पाहिले तर कोणतं सी नंबरचं इथं कसं असं बरोबर. पुढचा क्वेश्चन बघू. हा पण एकदम IMP क्वेश्चन आहे, ठीक आहे नाही, थोडासा वेग आहे, लॉजिक जरा असं वेग आहे याच्यामध्ये. एक तर पायासारखा नाही, घातासारखा नाही, ठीक आहे. अशा वेळेस तुम्हाला सांगितलं होतं काय करायचं, तर आठवत तर नाही हो आम्हाला काय करायचं ते, ठीक आहे. ठीक आहे, नाही आठवलं तरी चालते. बघू आपण. याने मी असं करू, या दोघांचा घात कसा आहे 100% सारखा आहे. हा 48चा घात सारखा नाही आहे, काय हरकत नाही, पण या दोघांचा सारखा आहे. तर याला असं लिहू शकतो का मी, इकडे बघा, 48 वजा 2, 48चा घातांक वजा 2/7 आपण तसंच ठेवू. पण या दोघाले एका कंसाच्या आतमध्ये लिहू शकतो आपण, हे की नाही. हे आपल्याला नियम माहीत आहे. तर घातांचा घात, एखाद्या संख्येचा घात जर सारखा असेल तर पायाचा इथं गुणाकार असेल तर गुणाकार होईल, भागाकार असेल तर भागाकार. याला असं आपण लिहू शकतो. आता दोघांचा घात सारखा आहे तर आपण एकाच घात सारखा आहे. आता 16 × 3 किती झाले आपल्यासाठी, सरळ 48. पहिल्या पदाचा आपण सारखंच ठेवलं, 48चा घातांक वजा 2/7 आपण सारखंच ठेवलं. याचं इथं किती आलं आपलं की 48चा घातांक वजा 5/7. इथपर्यंत तुम्हाला समजलं काय केलं आपण. याला आपण सोडवण्याच्या खूप साऱ्या पद्धती येतात. काही जण काय करते माहिती आहे का, या 48ला बायफ्रेक्ट करते, म्हणजे 16 × 3. असंख्य पद्धत येतात, पण मला ही जराशी सोपी वाटली, हे की. दोघांचा घात सारखा आहे, एकच घात लिहिला, आपण गुणाकार केला, इथपर्यंत आला. आता पाया सारखा आहे, तर घातांकाची वरून गुणाकार आहे, तर घातांकाची काय करतो आपण बेरीज, म्हणजे वजा 2/7 वजा 5/7, हे की. म्हणजे 48चा घातांक वजा 7/7 म्हणजे 48चा घातांक फक्त वजा 1. 7 × 7 7 × 7. आता 48चा घातांक वजा 1 म्हणजे आपला आन्सर सरळ किती 1/48. तुम्ही जर ऑप्शन जर पाहिले तर ऑप्शन कोणतं तुमचं बी नंबरचं कसं असेल इथं बरोबर ते असेल. त्याला परत सांगतो फास्टमध्ये काय काय केलं. हे 2-3 एक्झाम्पल जरा असे स्टारवाले इथं. इथं 48चा घातांक वजा 2/7 आहे, इथं 16चा घातांक वजा 5/7 आहे, आणि इथं गुणाकारामध्ये परत 3चा घातांक वजा 5/7 आहे. एक तर तिघांचा पाया सारखा नाही, तिघांचा घात सारखा नाही. पण मला समजलं की यामध्ये दोघांचा घात सारखा आहे. मग या दोघांचा घात आपण काय केला 1 लिहिला, आहे काय, आणि मग याला सोडवला आपण. सर्वात जास्त महत्त्वाची स्टार्टिंग तुम्ही कशी केली. स्टार्टिंग केलं की खालचा स्टेप तुम्हाला ऑटोमॅटिक जमतात, ठीक आहे. त्याचा आन्सर कोणतं राहिलं आपलं बी नंबरचा आन्सर असेल. समोरचा क्वेश्चन बघू आपण 95 नंबरचा, ठीक आहे. हा लास्ट क्वेश्चन आहे या प्रश्नसंचामधला, ठीक आहे. बघू आपण. 2चा घातांक m × 8चा घातांक 1/5 बरोबर 2चा घातांक 1/5.
पायासारखा करू लागला सुरुवातीला. हा जो 8 आहे या 8चा पाया आपण किती करू 2 करू. याला मी असं लिहू शकतो का की 2चा घातांक m गुणिला 2चा घातांक इथं 3 गुणाकारामध्ये किती घेतो आपण 1/5 म्हणजे घातांक आपण सारखा ठेवला आणि इथं काय केलं 2 याचा घातांक 1/5 आपण सारखाच केला. ठीक आहे. यानंतर आता इथं दोघांचा पाया सारखा आहे म्हणजे याला असं लिहू शकतो घातांकाची काय करतो आपण बेरीज. तेव्हा आधी एक काम करू आपण ज्याला सोडवू आपण म्हणजे 2चा घातांक m गुणिला 2चा घातांक 3/5 हे की नाही. आणि इथं काय कॅल्क्युलेशन होणार नाही तर कॅन्सलेशन आणि 2चा घातांक 1/5 आपण काय केलं जसं आहे तसं ठेवलं समोर. आता इथं स्टेप करू आपण की दोघांचा गुणाकार आहे पायासारखा आहे त्याचा अर्थ घातांकाची काय होते आपल्यासाठी बेरीज आणि या साईडला किती 1/5 आपण जशा तशी ठेवले. इथपर्यंत समजलं का काय केलं आपण एकदम सोपं केलं. सुरुवातीला मी 8 आहे 8चा घातांक 8ला कसं लिहिला आपण 2चा घातांक 3 लिहिला. ठीक आहे. गुणाकार केला तर आपलं किती आन्सरला 3/5. नंतर आपण गुणाकार वाचल्यामुळे काय केलं घातांकाची आपण बेरीज केली. पुढच्या स्टेपला कसं करू आपण जर पाया सारखा तर घात सारखा म्हणजे या साईडला घेतो म्हणजे m अधिक 3/5 बरोबर 1/5 हा पण आपल्याला माहिती आहे. पुढच्या स्टेपला कसं करू आपण हा जो 3/5 आहे याला मी राईट साईडला घेऊन जातो. हे प्लसचे काय होतील इकडे मायनस होतील म्हणजे याला असं लिहू शकतो का की m बरोबर 1/5 वजा 3/5. बिलकुल काय अडचण नाही लिहायला. समोरच्या स्टेपला परत छेद सारखा आहे तर आपण काय लिहितो 1/छेद लिहितो. नंतर 1 वजा 3 म्हणजे आपला आन्सर किती वजा 2/5. तुम्ही जर ऑप्शन जर पाहिले तर ऑप्शनमध्ये तुमचा आन्सर असणार आहे वजा 2/5. हे झालं इथं आपला आन्सर बरोबर ते. ठीक आहे. सोपा क्वेश्चन होता एकदम.